धन्यवाद सिद्धू. चला रुख करूया सेमीफायनल नंबर 2 कडे. करूया मोरो बिझनेस एंड ऑफ द टुर्नामेंट. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं शिवशक्ती कला आणि क्रीडा मंडळ खोतवाडा मासगाव आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये अर्थात सेमीफायनल नंबर 2 च्या सामन्यामध्ये सहर्ष स्वागत. जो सामना होतोय एकंदरीत आपण बघतोय विश्वजित माजगाव विरुद्ध श्री पिंपळेश्वर 11 या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला होता विश्वजित माजगाव संघाकडे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिला चेंडू सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला दिसतोय संतोष मांजरेकर आणि त्याला साथ देताना दिसतोय तो उमेश पिंगुळकर, बाहुबली म्हणून ज्याला ओळखला जातो उमेश पिंगुळकर. पहिल्या चेंडूवरती संतोषनं हलक्या हाताने चेंडू टोलावलाय. चेंडू स्लिप क्षेत्रातनं त्या ठिकाणी थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एका धावेनं आपल्या धावसंख्येला या मैदानावरती सुरुवात झाली आहे. उमेश पिंगुळकर सज्ज होतोय स्ट्राइक एंडला. आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती विघ्नेश रेडकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळी उमेशनं बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली होती जरूर परंतु सूरज सावंत त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या बेस्ट उत्कृष्ट यष्टीरक्षकाच्या रेसमध्ये असलेला खेळाडू एकंदरीत या मैदानावरती आपण बघतोय सूरज सावंत. थोडीशी गफलत झाली आहे, सूरजकडनं चूक झाली आहे, एक झेल सोडलाय आणि एक जीवदान मिळालंय एकंदरीत ते अर्थात उमेश पिंगुळकर याला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळी कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलाय. लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा उमेश पिंगुळकरच्या बॅटमधून एक खणखणीत कव्हर ड्राईव्हचा चौकार निघतोय. बघता बघता 4 धावांची भर उमेशनं आपल्या संघासाठी संघाच्या धावफलकावरती घातले आणि धावसंख्या बघता बघता पहिल्या षटकातल्या पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 5 धावा विजय. विघ्नेश रेडकरच्या गोलंदाजी विरुद्ध एक कव्हर ड्राईव्हचा खणखणीत फटका. उमेश सातोच उमेश सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळी अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, कुठल्याच स्पॉटवरचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उसळला चेंडूवरती त्यामुळे फटक्याचा अंदाज चुकतोय. एक धाव नक्कीच या फटक्यातून उमेशला मिळाली. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक त्या ठिकाणी संतोष मांजरेकरच्या हातामध्ये या ठिकाणी सुपूर्द झाले. पहिला संघ फायनल मध्ये पोहोचणारा शिवशक्ती प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा आम्हाला मिळालाय माया स्पोर्ट्स. आता दुसरा संघ कोणता असेल तो अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये माया स्पोर्ट्स संघाविरुद्ध खेळेल या मैदानावरती हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरेल. कोणता असेल तो दुसरा संघ हे निश्चितकरण करणारा हा सामना एकंदरीत या मैदानावर. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू पुढे सरतात, मारलेला फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय विराज. वेदांत त्या ठिकाणी दिसतोय, त्याच्याकडनं चेंडूला अडवलं जात आहे. पॉसिबल एक धाव नक्कीच आपल्या संघासाठी त्याने रोखली. परिणामी निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणना धावफलकावरती झाली. धावा लागल्या 6 धावा. यावेळी पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं 30 यार्ड सर्कल वरती असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या निर्बंधाचा घेतलेला फायदा. या षटकातला दुसरा चौकार आपण कव्हर क्षेत्रामध्ये बघतोय. बघता बघता पहिला विघ्नेश रेडकरच्या षटकाचा खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती लागली आहे. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ जो काही मैदानावरती समाप्त झालाय, जी धावसंख्या जी आवश्यक आहे एक चॅलेंजिंग टोटल उभारण्याच्या दृष्टीनं ती धावसंख्या पहिल्या षटकात तरी मी म्हणेन नक्कीच उभारली आहे पिंपळेश्वर 11 संघानं. बघणं महत्त्वपूर्ण ठरेल की सातत्यपूर्ण कामगिरी उरलेल्या 4 षटकात पिंपळेश्वर 11 या मैदानावरती करेल का. संघाची पहिल्या डावामध्ये धावसंख्या निर्धारित 5 षटकामध्ये 50-55 धावांच्या टप्प्यावरती नेऊन ठेवतील का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होत असेल. जोपर्यंत दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत वळूया पुन्हा एकदा डीजे कडे एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी.
थँक्यू डीजे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. विराज गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. फलंदाजीच्या मोर्चावरती बाहुबली उमेश. पहिला चेंडू त्या ठिकाणी थोडीशी जागा बनवली होती. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु जसा बघितलं गोलंदाजानं त्या ठिकाणी थोडीशी विविधता आपल्या या चेंडूवरती दाखवली. आपला निर्णय त्याने बदललाय आणि हलक्या हाताने चेंडू टोलवलाय तो पॉइंट क्षेत्रामध्ये. एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली गेली. धावसंख्या येऊन बसली 11 वर. एकंदरीत बिनबाद दुसऱ्या षटकाला प्रारंभ या मैदानावरती एकंदरीत आपण बघतोय. फुलटॉस चेंडू होता. फ्लिकचा फटका देऊन जाईल फक्त ती एकेरी धाव. संतोष मांजरेकर खरं तर एक आक्रमक ढाच्याचा फलंदाज आहे आणि कालपासून या स्पर्धेचा जर विचार करायला गेला तर संतोष मांजरेकरची बॅट ही काहीशी शांत राहिली आहे आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये संतोषची बॅट चमकणं हे निश्चितपणे महत्त्वपूर्ण असेल श्री पिंपळेश्वर 11 संघासाठी. संतोष या महत्त्वाच्या सामन्यामध्ये एक दर्जेदार खेळी आपल्या संघासाठी साकारेल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. स्ट्राईक एंडला दरम्यान पुन्हा एकदा येतोय, सज्ज होतोय बाहुबली अर्थात उमेश. उमेशनं फटका खेळलाय. यावेळी उमेशला फक्त एकेरी धावेवरती समाधान मानायला लागेल. या षटकातल्या पहिल्या 3 चेंडूवरती केवळ 3 धावा खर्ची घालणारी गोलंदाजी एकंदरीत विराटची या सेमीफायनल नंबर 2च्या सामन्यामध्ये श्री पिंपळेश्वर 11 संघाविरुद्ध आपल्या विश्वजित माझगाव संघासाठी. 2 संघाचा विचार करायला गेला साखळी फेरीच्या सामन्यामध्ये 3 सामने पिंपळेश्वर 11 संघ खेळलाय. 2 सामन्यामध्ये विजेता ठरला होता. एका सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागलाय. तर दुसऱ्या बाजूने खेळणारा एकंदरीत आपल्याला दिसतोय विश्वजित माझगाव संघ. 3 सामने तो खेळलाय आणि 3ही सामन्यात त्यांना विजय प्राप्त झालाय. म्हणजे विजयी परंपरा खंडित करून या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करावा ही रणनीती नक्कीच पिंपळेश्वर 11 संघाची असावी. आणि दुसरा प्रयत्नात मी ज्याचा उल्लेख केला संतोष मांजरेकर ज्याची बॅट काहीशी शांत या स्पर्धेचा विचार करताना ती बॅट या सामन्यात देखील शांत राहते. त्याचा त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. पहिला हादरा त्या ठिकाणी बसतोय श्री पिंपळेश्वर 11 संघाला संतोष मांजरेकरच्या रूपामध्ये. संघाची धावसंख्या 13 धावा असताना डीजे संतोष बाद झालाय 6 धावाकडून. नवीन फलंदाज धनंजय मांजरेकर याची वर्णन लागते. संतोष मांजरेकरचा गडी गारद झाल्यानंतर संतोष याही सामन्यात काहीसं निराश केलंय ते पिंपळेश्वर 11 संघाला. आता मात्र मदार असेल, मोठी मदार असेल ती उमेशवरती. त्यानंतर गौतम साळगावकर, सोहेल शेख यांच्यासारखे खेळाडू अजूनही पिंपळेश्वर 11 संघाकडे आहेत. आणि कोण विसरेल शेखर सावंतची खेळी मागच्या आजच्या दिवसातल्या सकाळच्या साखळी फेरीच्या सामन्यामधले. तगडी फलंदाजी आहे पिंपळेश्वर 11 संघाकडे आणि त्या तगड्या फलंदाजीला या ठिकाणी खिंडार पाडावा लागेल एकंदरीत गोलंदाजी करणाऱ्या विश्वजित माझगाव संघाला. ऑरेंज कॅपचा बहुमान सध्या तरी 62 धावा कडत माया स्पोर्ट्सचा एकंदरीत अनिरुद्धच्या डोक्यावरती आहे. आणि दुसऱ्या बाजूने मैदानावरती खेळणारा एकंदरीत आपण बघतो उमेश पिंगुळकर. त्याने आतापर्यंत 58 धावा या स्पर्धेत जमवल्यात. म्हणजे जर उमेशनं अजून 4 धावा जमवल्या ना तर मी म्हणेल ती कॅप अनिरुद्धच्या डोक्यावरची उमेशच्या डोक्यावरती येईल. उमेश तो प्रयत्न करेल का या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी एक निर्णायक खेळी साकारेल का या मैदानावरती हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. मैदानाकडे वळूया. 13 धावा धावफलकावरती धनंजय मांजरेकर स्ट्राईक एंडवरती षटकातला शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज विराज. हा गोलंदाजीच्या मोर्चावर पुढे सरसावत फटका टोलवण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूने एक गुडलेन स्पॉटवरच्या एका चांगल्या चेंडूची सांगता झाली आहे. 2 षटकांचा खेळ एकंदरीत मैदानावरती समाप्त झालाय. पहिला चेंडू पहिल्या षटका अखेर धावा झाल्या होत्या 10 आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीखेरीज धावा जात आहेत फक्त 13. म्हणजे या षटकात 3च धावा विराजनं खर्ची घातल्यात आणि त्या मोबदल्यात एक महत्त्वपूर्ण गडी त्यानं प्रतिस्पर्धी संघाचा अर्थात संतोष मांजरेकरचा त्यानं पॅव्हेलियनच्या दिशेने माघारी पाठवलाय. पहिल्या 2 षटकात 13 धावा झाल्यात
अजूनही सेमीफायनल नंबर 2चा पहिल्या डावाचा विचार करूया. अजून 3 षटकांचा खेळ असेल येणं बाकी. 3 षटक म्हणजे 18 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. बघूया त्या ठिकाणी या 18 चेंडूंच्या खेळामध्ये फलंदाजी करणारा उमेश, त्याला साथ देणारा धनंजय आणि त्यांच्या मागून येणारे गौतम, सोहेल, शेखर या ठिकाणी एक मजबूत धावसंख्या या ठिकाणी उभारतील का? संघाची धावसंख्या एकंदरीत 50-55 धावांच्या टप्प्यावरती नेऊन ठेवतील का देखील बघणं महत्त्वपूर्ण. वैयक्तिक दुसरं संघातर्फे 30 षटक घेऊन गोलंदाजीच्या मोर्चावर पुन्हा एकदा विघ्नेश रडकर, सबिका चाहिता खिलाडी गोलंदाजीच्या मोर्चावर. पहिला चेंडू त्या ठिकाणी फ्लिकचा फटका, उमेशला फक्त मिळेल ती एकच धाव. हळूहळू उमेश ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये पुढे पुढे सरकतोय. आता 59वी धाव त्याने एकंदरीत या स्पर्धेमध्ये जमवली आहे. 62 धावाकडूनची कॅप अनिरुद्धच्या डोक्यावरती आहे. उमेश त्याचा पाठलाग जरूर या मैदानावरती या स्पर्धेदरम्यान करतोय. एकेरी धावेनं उमेशनं आपल्या वैयक्तिक धावसंख्येत तर भर घातलीच, त्याचबरोबर संघाच्या धावसंख्येत भर घातले. धावसंख्या त्यानं नेऊन ठेवली 14 वर. आकुटबाचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर गेल्यामुळे पंच संदेश टोपले यांचा समालोचन कक्षाकडे गुणलेखकाच्या दिशेनं इशारा होतोय. हा चेंडू स्वेरसलाचा. स्वेरच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती केली गेली आणि धावसंख्या या अवांतर धावेच्या जोरावरती येऊन पोहोचली 15 धावांच्या टप्प्यावरती. एकाकडेच्या मोबदल्यात 30 षटकाचा खेळ चुके मैदानावरती हा प्रगती पथावर. यावी अक्रॉस द लाईन फटका टोलवण्याचा प्रयत्न. एक गुडलेन स्पॉट होता, चेंडू होता. चेंडूची लाईन जर कव्हर केली असते. मगाशी सिद्धूने म्हटलं होतं की मोबाईलमध्ये ज्याप्रमाणे नेटवर्कची आवश्यकता असते, त्यामुळे क्रिकेटमध्ये या खेळामध्ये फुटवर्कची आवश्यकता होती. ती फुटवर्क न दाखवता जाग्यावरनं फटका टोलवण्याचा प्रयत्न हा मात्र फसतोय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावर. तिसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच धाटणीचा यावेळी प्रयत्न. यावेळी बॅटला चेंडू ब्रश होतोय आणि अगदी सूरजकडे एक सरळ सोपा झेल हा त्याच्या हाती जाऊन विसावतोय. दुसरा हादरा बसतोय. 4 चेंडू 0 धावाकडून धनंजय माघारी परततोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली ती फक्त 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजय नवीन फलंदाज मैदानावरती गौतम साळगावकर ची वर्णी लागते. मी मगासपासून ज्याचा उल्लेख करत होता तो गौतम साळगावकर आता मात्र मैदानामध्ये गेलाय. विस्फोटक फलंदाज म्हणून या माझगाव पंचक्रोशीमध्ये तो ओळखला जातो. आता ती एक इनिंगची त्याला गरज आहे. ती ओळख आपली त्याच कायम राखण्यासाठी गौतम साळगावकर सज्ज होतोय. सामना करेल विघ्नेश रडकरच्या गोलंदाजीचा. पुढचा चेंडू हलक्या हाताने स्टीअर केला गेलाय. चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. घोषितच्या स्वरूपातली एक धाव नक्कीच मिळेल का? एक धाव तर धावून पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावावरती मानलंय समाधान. एकेरी धावाने धावसंख्या बदलली. धावसंख्या 16 वरती येऊन पोहोचले. 2 गडी तंबूच्या दिशेने माघारी परतलेत. पहिल्या षटकात 10 धावा आल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाजीमध्ये ते अर्थात विश्वजित माझगाव संघानं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून निश्चितपणे रोखून ठेवलंय. प्रश्न विचारले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी करणं हे नक्कीच फलंदाजांना यानंतरच्या पहिल्या षटकानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात या मैदानावरती काहीच दिसलेलं दिसत नाही. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. उमेश या ठिकाणी चेंडू टोलावतोय. चेंडू जाईल का सीमा पार? पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पार गेलाय आणि उमेश आता मात्र ऑरेंज कॅपचा बहुमान मिळवणारा फलंदाज ठरलाय. अनिरुद्ध आपल्याला विनंती करतो की आपण ती कॅप या ठिकाणी घेऊन यायची आहे, कारण हा सामना संपल्यानंतर ही कॅप उमेशच्या डोक्यावरती जाणार आहे. सन्माननीय शांतारामजी सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो
सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. त्याचबरोबर लाईनमन म्हणून जे छोटे कार्यकर्ते शिवशक्ती कला आणि क्रीडा मंडळाचे आहेत त्यांनी आपापली जागा चोखपणे पार पाडायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा जोरकस अपील पंचांकडे झालंय आणि पंचांनी त्या ठिकाणी लेग बिफोर विकेट हा निर्णय दिलाय. उमेश पिंगुळकर हा बाद होतोय. पंचांच्या निर्णयावर ते काहीसा नाराज दिसतोय, परंतु पंच ज्यांना म्हटलं जातं सोल जजेस ऑफ द फील्ड आणि तेच त्या ठिकाणी जज केलं जात आहे. उमेश बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा धक्का 14 धावाकडून उमेश माघारी परतलाय. संघाची धावसंख्या 22 धावा. 3 षटकांचा खेळ हा मैदानावरती होतोय समाप्त. डिजाय नवीन फलंदाज नागराज पाटील मैदानामध्ये. ज्या विकेटची आवश्यकता, ज्या विकेटची तलाश, ती विकेट उमेश पिंगुळकरची विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रतीक गावडे यांची वर्णी लागली आहे. शांताराम सावंत यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या मैदान परिसरामध्ये व्यासपीठावरती. सन्मानपूर्वक ते स्थानबद्ध देखील झालेत. अनिरुद्ध सावंत आपल्याला विनंती केली जाते आपली ऑरेंज कॅप या ठिकाणी आणून जमा करायची आहे. पुढचा चेंडू नवीन षटकाची झालेली सुरुवात एकंदरीत आपण बघतोय 22ची खूण पंचांकडनं झाली आणि 22च्या स्वरूपातली 1 धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती. धावसंख्या एकंदरीत येऊन पोहोचली 23 वर. 23 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय पंचांचा निर्णय त्या ठिकाणी पुन्हा एकदा 22चा येतोय आणि 22च्या स्वरूपात 1 धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती केली जाते. या ठिकाणी बघा ऑरेंज कॅप प्रदान केली जाते अनिरुद्ध सावंतच्या डोक्यावरनं. ती आता मात्र जाईल उमेश पिंगुळकरच्या डोक्यावरती. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बीट केलं जात आहे. सलगचा मला वाटतं 30रा चेंडू जो बीट झालाय आणि सलग 30रा चेंडूवरती 22च्या स्वरूपातली 1 धावेचा इशारा हा पंचाने केलाय. 3 चेंडू एकंदरीत निर्धाव जात आहेत. सूरज सावंत त्या ठिकाणी आता मात्र सूरज सावंत यांची जागा बदलली आहे आणि मला वाटतं उत्कृष्ट यष्टीरक्षक ही जी कॅटेगरी होती त्या 3ऱ्या क्रमांकावरती ज्याची वर्णी लागली असते ती मात्र ते घसरण झाली या मानांकनामध्ये नक्कीच. आणि आता जर मानांकनाचा जर विचार करायला गेला तर सूरज सावंत यांचं रेटिंग बदललंय. 9व्या मानांकनावरती त्यांची वर्णी लागली आहे. कारण मागच्या बघितलं या 3 सलगच्या 3 चेंडूवरती थोडीशी गफलत एकंदरीत या मैदानावरती. उमेश 65 धावा जमवल्यात एकंदरीत या स्पर्धेमध्ये. हा चेंडू मला वाटतं त्या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं येईल आणि वाईडच्या स्वरूपात मिळालेली एक घोषित स्वरूपातली 1 धाव एकंदरीत 2 धाव्यांची नोंद ही संघाच्या धावफलकावरती घातली जाईल. या षटकात ज्या धावा आल्यात ना विवेक, त्या एकही बॅटनं धाव आलेली नाही आहे. ज्या काही सगळ्या धावा आल्यात त्या 22 आणि वाईडच्या स्वरूपात त्या ठिकाणी धावा मिळाल्यात. म्हणजे गोलंदाजांचा बोलबाला किती आहे या मैदानावरती आणि फलंदाजांना कसं जखडून ठेवलंय. जरी पहिल्या षटकात 10 धावांची बरसात या मैदानावरती आपण बघितली, परंतु त्यानंतर पूर्णपणे त्या ठिकाणी बांधून ठेवलं गेलं ते अर्थात गोलंदाजाने ते फलंदाजांना. गौतम साळगावकर सारखा एक विस्फोटक फलंदाज ज्यानं सलगचे 5 चेंडू निर्धाव खेळून काढलेत तो गौतम सज्ज होतोय. यावेळी पुलचा फटका फसलाय. चेंडू खाली प्रतीक सावंत आणि त्यानं केलेली ती चूक आणि त्याचं रूपांतर आपण बघतोय 1 धावेमध्ये होतंय.
धावसंख्या बराच वेळानंतर त्या ठिकाणी बदलते बॅटच्या स्वरूपामध्ये 28 वरती धावसंख्या पोहोचले. चौथ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगती पथावरती 28 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अशी एकंदरीत धावसंख्या. प्रतीक गावडे गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज झालाय. षटकातला मला वाटतं प्रतीकचा विवेक केतवा चेंडू असेल. लास्ट चेंडू पुलचा फटका बॅटची टॉपेज लागत चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय फक्त घोषितच्या स्वरूपातल्या एका धावेसाठी. बघता बघता 4 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. 4 षटकात धावा झाल्यात फक्त 29 धावा एकंदरीत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 29 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटच्या 6 चेंडूंचा म्हणजे अंतरिम एका षटकाचा पहिल्या डावातला खेळ शिल्लक आहे आणि या एका षटकामध्ये बघणं महत्त्वपूर्ण ठरेल की किती धावा जमवू शकेल पहिल्यांदा फलंदाजी करणारा श्री पिंपळेश्वर 11 संघ आणि किती धावांचं उद्दिष्ट हा सामना जिंकण्यासाठी विश्वजित माझगाव संघाविरुद्ध या सेमीफायनल नंबर 2च्या सामन्यामध्ये या मैदानावरती ठेवेल. अंतरिम 6 चेंडू आणि हे अंतरिम 6 चेंडूंच्या मोर्चावरती गोलंदाजीच्या मोर्चावरती येतोय रुपेश सावंत. ॲडव्होकेट रुपेश सावंत गोलंदाजीच्या मोर्चावरती. धावसंख्या 29. शेवटचं षटक घेऊन एक महत्त्वपूर्ण षटक बघा. या षटकात मी म्हणेल पिंपळेश्वर 11 संघाला मी तर म्हणतो 15-16 धावा या कुटाव्या लागतील. 40-45 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. तर मी म्हणेल लढण्याजोगी धावसंख्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये या हेळकर मैदानावरती प्रथम फलंदाजी करत असताना पिंपळेश्वर 11 संघानं जमवली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि ती धावसंख्या उभारायची असेल ना तर गौतमला आपला गेअर शिफ्ट करावा लागेल. त्याला मोठे फटके खेळावे लागतील. या षटकात त्याला अधिकचे धोके पत्करावे लागतील आणि हे धोके पत्करत 2 ते 3 मोठे फटके हे सीमारेषा पार त्याला धाडावे लागतील. धावसंख्या बघता बघता 30 धावांच्या टप्प्यावरती गोलंदाजीच्या मोर्चावरती रुपेश गौतमनं मी फक्त म्हणण्याची खोटी चेंडू धाडलाय डीप मिड विकेट सीमा क्षेत्राबाहेर सरळ षटकार डीजे. थँक्यू डीजे. मैदान परिसरामध्ये सन्मान्य अभय सावंत सर यांचं आगमन होतंय. मी अभयजींना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या एकंदरीत विवेक पोचली 36 वर. अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती प्रगती पथावरती गोलंदाजीच्या मोर्चावरती रुपेश आहे. एक कमजोर कडी म्हटलं विश्वजित माझगाव संघाचे तर ते चुकीचं ठरणार नाही आहे. या कमजोर कडीवरती आक्रमण करावं लागेल. यावेळी फटका बसलाय. लीडिंग एज लागतंय. चेंडू जातोय सीमा पार. पुन्हा एकदा षटकार डीजे. बघा 2 षटकारांनी काय काम केलंय. 5 चेंडूत एका धावेवर खेळणारा गौतम साळगावकर त्यावेळी त्याचा स्ट्राईक रेट होता फक्त 20चा. आता तो खेळतोय 8 चेंडू मागे 14 धावाने. हे षटकाराचं महत्व क्रिकेटच्या मैदानावरचं. 8 चेंडूत 14 धावा म्हणजे जवळपास 170-180चा स्ट्राईक रेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालाय का मैदानामध्ये. बाईटची खूण पंचांकडनं आणि बाईटच्या स्वरूपातली एका धावेची नोंद ही जी धावफलकावरती होते. धावसंख्या येऊन पोहोचली एकंदरीत आपण बघतोय 43 वर. शेवटचे षटक प्रगती पथावरती लढण्याजोगी धावसंख्या मी तर म्हणेल श्री पिंपळेश्वर 11 संघानं जमवली आहे. आणि क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण सूरज सावंत पुन्हा एकदा आलाय. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती मारलाय फटका डीप मिड विकेट सीमा क्षेत्राबाहेर. या षटकातला 3रा षटकार एकंदरीत आपण बघतोय. धावसंख्या बदलली. धावसंख्या 49 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली.
मी पहिल्यांदाच म्हटलं प्रथम फलंदाजी करताना 50-55 धावा या जमवाव्या लागतील, तर मी म्हणेन या मैदानावरती लढण्याजोगी धावसंख्या प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं जमवली आहे आणि ती धावसंख्या एकंदरीत श्री पिंपळेश्वर इलेव्हन संघानं या शेवटच्या षटकात नक्कीच जमवली आहे. पुन्हा एकदा मारलाय फटका, यावेळी या षटकातला चौथा षटकार निघतोय, चेंडू सीमा पार जातोय. प्रेक्षकांसाठी देखील संधी होती. प्रेक्षकांना जर मैदानाबाहेर हा चेंडू झेलला असता तर 5 लकी कुपन मिळवण्याची संधी होती आणि त्या आशेमध्ये 2 प्रेक्षक त्या ठिकाणी गेले होते, परंतु दोघांची निराशा होत आहे. षटकाराची नोंद अखेर या ठिकाणी नोंदवली गेली. 55 धावा निर्धारित 5 षटकांच्या खेळामध्ये एकंदरीत उभारल्यात त्या श्री पिंपळेश्वर इलेव्हन संघानं आणि 56 धावांची लक्ष्य हे ठेवलंय एकंदरीत या सामन्यामध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी. काव्या पुढे पुढे बसली. हा पुढे. थँक्यू विजय. शेवटच्या षटकात जे 4 षटकार रुपेश सावंतच्या गोलंदाजी विरुद्ध जे ठोकलेत ना, ते सामन्याच्या निकालावरती परिणामकारक तर ठरणार नाहीत ना. आर के सावंत गुरुजी देखील मैदान परिसरामध्ये ज्यांचं आगमन होत आहे त्यांचं देखील मैदान परिसरामध्ये सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जे 4 षटकार नक्कीच या सामन्याच्या निकालावर तर परिणामकारक ठरणार नाहीत ना. उमेश पिंगुळकर आपली आवश्यकता. उमेश पिंगुळकर या जरा लवकर या लवकर. काय होईल या सामन्याच्या दुसऱ्यामध्ये, कारण नक्कीच आम्ही म्हणतो कि मनुष्य के साहस से कोई लक्ष्य बड़ा नहीं होता, लेकिन हारा वही जो लढा नाही. काय होईल या सामन्याच्या दुसऱ्यामध्ये. येणारे 30 चेंडू 56 धावांचा एकंदरीत लक्ष्य. उमेश पिंगुळकर आपल्याला वारंवार विनंती, जरा लगेच या. ऑरेंज कॅपचा बहुमान आपल्याला दिला जाणार आहे. ती ऑरेंज कॅप घालूनच त्या ठिकाणी खेळायचं आहे. जरा पोडियम जरा खाली करून घ्या. अभय सावंत सरांच्या हस्ते या ठिकाणी पारितोषिक ऑरेंज कॅपचा बहुमान या ठिकाणी उमेश याला दिला जातोय. तीस चेंडू आणि 56 धावा. होणार का वार और पलटवार सांगण्यासाठी या सामन्याच्या दुसऱ्यामध्ये पुन्हा एकदा विनंती असेल, आमंत्रण असेल. माझे साथी समालोचक मॅन फ्रॉम कळणे मराठी हिंदी मालवणी समालोचनाचा गोड आवाज सिद्धू परब यांना आणि मी गुरु चिटणीस काही वेळा करता तुम्हा सर्वांची रजा घेतोय. मायक्रोफोन सुपूर्द करतोय सिद्धूच्या हातामध्ये. वेलकम सिद्धू. मान्यवर कक्षाचा पूर्ण समोरचा एरिया क्लिअर करायचा आहे. जेवढे प्रेक्षक बसलेत, खेळाडू बसलेत, जरा आपण जागा मोकळी करायची आहे. मान्यवर कक्षाच्या समोरची जागा मोकळी करायची आहे. विश्वजित माझगाव संघाचे खेळाडू आपण डगआउटच्या दिशेने चला. विश्वजित माझगावचे खेळाडू आपण मान्यवर कक्षाच्या समोरून आपण डगआउटच्या दिशेने चला. आपण हा एरिया कव्हर करायचा आहे, मोकळा करायचा आहे. त्याचबरोबर हा एरिया कव्हर करा समोरचा. धन्यवाद गुरु चिटणीस सर. रोमहर्षक थरार बदलालित संघर्ष नाट्य
आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, शिवशक्ती खोतवाडा आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग 2025 चा थरार. याची द्या याची डोळा अनुभवण्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर, प्रेक्षक आणि आमचे सर्व लाडके खेळाडू, पंच पॅनल, या सर्वांचं सेमी फायनलच्या या धमाका सामन्यामध्ये मी सिद्धू परब, माझ्या सोबत गुरु चिटणीस सर, आम्ही दोघही सहर्ष सर्ष आणि क्रिकेटमय स्वागत करतोय. घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेनं. ले चलते हैं, पलटवार की है उम्मीद. स्ट्राइक एंड के ऊपर वन एंड ओनली प्रतीक सावंत. पहली गेंद हल्के हाथों से ड्राइव किया, सिंगल लिया और बाउंसर वाली गेंद थी. सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होता हुआ गेंदबाजी के मोर्चे पर नजर आए सनी भोगन. लंबे कद के है खिलाड़ी और अपने लंबे कद का फायदा गेंदबाजी में जरूर देने की कोशिश करेंगे. स्ट्राइक चेंज होता हुआ कप्तान विघ्नेश रेडकर. हल्के हाथों से फिर ड्राइव किया गेंद को. इस बार विघ्नेश ने सिंगल लिया. शायद गेंद को थोड़ा सा पुराना करना चाहते, थोड़ा सा घिसेगा मिट्टी के ऊपर. तो बिल्कुल ये इस प्रतियोगिता का पिक्चर, ये जो कुछ सिचुएशन है, ये आप बता नहीं सकते कौन जीतेगा कौन हारेगा. स्कोर कार्ड के ऊपर हाई टोटल जरूर है. इस बार गेंद देख लिया है. पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा, पेरनेम टू मडगांव, कोरगांव टू कारवार, खारेपाटन टू खराड़ी निकलती हुई है गेंद. अतिरिक्त रन के साथ शाहरुख खान की स्टाइल में टाइटैनिक की याद दिलाते हुए ऋषि कारुडेकर सर. अगली गेंद का रहेगा इंतजार. इस बार पॉइंट या कवर के ऊपर से उड़ाना चाहते थे, लेकिन क्या बल्ले का किनारा, गेंद निकली थर्ड मैन की और सिंगल बनेगा. सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होगा. फिर विघ्नेश रेडकर स्ट्राइक एंड के ऊपर. लेकिन दर्शकों को उम्मीद है जिस तरह से अंत हुआ है पहले इनिंग का, उस तरह की शुरुआत हो जाए. लेकिन पलटवार होना ये तो तय है भाई. विश्वजीत माझगांव आसानी से हार मानने को तैयार नहीं है और यह मुकाबला पिंपेश्वर 11 छोड़ने को तैयार नहीं. यह है क्रिकेट, यह रण संग्राम. SPL 2025. बल्ले का किनारा, फिर सिंगल, सम्मान दिया, फिर सिंगल. दर्शकों के सामने सवाल जरूर है भाई, हाथ क्यों खोले नहीं जा रहे, चांस क्यों नहीं लिया जा रहा है. लेकिन ये अनुभव का खेल है. ये जानते हैं प्रेशर को कैसे हैंडल किया जाए. ये नॉकआउट का मुकाबला है, अभी नहीं तो कभी नहीं. 4 गेंदे, स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या जो कि 5 रन. अच्छा स्कोरिंग काउंटिंग, विवेक सावंत हमारे साथ. शॉर्ट पिच गेंद, इस बार दूर भेजा लेकिन मात्र सिंगल मिलेगा. खोदा पहाड़, निकला मात्र चूहा और सिंगल के साथ रन संख्या 6 रन स्कोर कार्ड के ऊपर, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान. क्या होगा मुकाबले में, इंतजार है दर्शकों को एक धमाके का. इंतजार है तगड़ी बल्लेबाजी का. क्या रोक पाएंगे गेंदबाज. ये 56 रन. दूर से खेलना चाहते थे, गेंद बल्ले का ठीक तरह से संपर्क नहीं. बल्ले का किनारा, फिर सिंगल बना. ओवर की समाप्ति, 7 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. 7 रन, लॉस ऑफ नन आफ्टर कंप्लीशन ऑफ 1. डीजे
गेंदबाजी में बदलाव, संतोष मांजरेकर गेंदबाजी के ऊपर जिम्मेदारी दी गई है। 24 गेंदे जीत के लिए 49 रनों का लक्ष्य बचा है। 49 रन्स टू विन, जस्ट 24 डिलीवरीज। क्या होगा इस ओवर में? इस ओवर में एक गेंद सीमा रेखा पार, मिलेंगे SPL 4। चौवे के साथ स्कोर कार्ड के ऊपर बदलाव। एक शॉट निकला पहले गेंद के ऊपर जो 11 रन स्कोर कार्ड के ऊपर नजर आते हुए। 1-1 लॉस ऑफ नन। विघ्नेश रेडकर कप्तानी पारी की है उम्मीद। ओ ये बल्ले के ऊपर आए नहीं, ये अगर कनेक्ट होती तो दूर से लानी पड़ती, लेकिन अगर मगर का क्रिकेट नहीं चलता। एक तरफ पर्पल कैप इस मुकाबले में, दूसरी तरफ फील्डिंग करने वाली टीम में ऑरेंज कैप, लेकिन इस बार उमेश ने बदली है कैप। उमेश अपने लकी कैप के साथ खेलना चाहते हैं। विघ्नेश रेडकर उम्मीद है, साथ ही साथ प्रतीक सावंत। ओ ये टैप वाला शॉट था, टैप किया, सिंगल लेके स्ट्राइक इनके ऊपर लेके आए हैं विघ्नेश रेडकर को। अब शायद वो वक्त आ चुका है जब विघ्नेश रेडकर को एक धमाका करने का वो वक्त आ चुका है, वो घड़ी आ चुकी है, वो मोमेंट आ चुका है। लेकिन नॉन स्ट्राइक एंड से क्या मैसेज दिया जा रहा है इसका भी ध्यान रखेंगे जरूर। ये दूर से ये उमेश, विकेट का पतन, जाना पड़ेगा वापस बैक टू दी पवेलियन। और अब नए बल्लेबाज मैदान के भीतर दाखिल होते हुए मजगांव के वंडर बॉय सूरज सावंत सर मैदान के भीतर। एक हार्ड हिटर इस बार प्रमोट किए गए वन डाउन के रूप में। और अब स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 13 रन, 13 रन, 13 लॉस ऑफ 1 विकेट। गेंदबाजी के मोर्चे पर झटका देते हुए संतोष मांजरेकर। ओ ये थोड़ी सी पीछे पिच करने की कोशिश। आपको अगर शॉट लगाना है तो भाई आपको आगे निकलना पड़ेगा, ऐसा कुछ वो रणनीति है संतोष मांजरेकर की। क्रिकेट का खेल बहुत मजेदार है। अभी भी वो सिंगल के ऊपर निर्भर है प्रतीक। क्या रणनीति होगी प्रतीक की? सिंगल के साथ अब स्ट्राइक खुद के लिए, स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या जो कि 15 रन, जीत के लिए अब
18 गेंदे 41 रनों की जरूरत, 18 गेंदे 41 की जरूरत। और गेंदबाजी के मोर्चे पर किसको लाया जाएगा? बजाओ भाई डीजे। गेंदबाजी के मोर्चे पर फिर एक बार सनी भोगन। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो ये tenniscricket.in की क्लियरिटी। फुल टॉस गेंद सीधे बल्ले के साथ लॉन्ग ऑफ की दिशा में और चली गई गेंद सीमा रेखा पार। मिलेंगे पूरे के पूरे 4। एंगुडी से 26 के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 19 ऑन दी बोर्ड। पर एक बार निकले सनी भोगन। हो ये तेज तर्रार, ये बेहतरीन डिलीवरी थी। टॉट डिलीवरी के साथ स्कोर कार्ड रुका हुआ 19 रनों के ऊपर। बड़े शॉट की है दरकार, बड़े शॉट का इंतजार। ओ और एक डॉट डिलीवरी और एक डॉट गेंद। ये डॉट गेंदे आपको आखिरी ओवर में याद आएंगे। बिल्कुल कुछ सोचना पड़ेगा। ये सल्ला मसलत सूरज सावंत, आपको भी ज्यादा से ज्यादा गेंदे खेलनी पड़ेगी। आपको अटैक करना पड़ेगा आने वाली गेंदों के ऊपर। आखिरी 2 ओवर में अगर जिम्मेदारी दी जाए सूरज के कंधों पर तो वह नैया पार कराएंगे जरूर। इस बार मिड विकेट की दिशा में गेंद सिंगल जरूर, और सिंगल के साथ और एक रन बन सकता था लेकिन स्टार्ट नहीं लिया गया। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 20 रन 20 ऑन दी बोर्ड। 4 गेंदों की समाप्ति, 2 गेंदें बची है इस ओवर की। लगभग 14 गेंदों का खेल बचा है। काय? गेंदबाजी के मोर्चे पर फिर एक बार सनी और सामने है सूरज। टीम का सूरज है ये। अच्छी गेंद, इस बार ड्राइव किया मिड विकेट की दिशा में, सिंगल बनेगा, दूसरे के लिए लौटेंगे नहीं। ओ गलती वाला क्रिकेट ही है। ये साधारण फील्डिंग है, बहुत ही साधारण फील्डिंग है। अब जो अनुभव है दोनों खिलाड़ियों के पास, वह आखिरी 2 ओवर में इस 13 गेंदों में 35 रन बनाने हैं। 35 रिक्वायर्ड, 13 डिलीवरीज, 13 गेंदे 35 की जरूरत। फुल टॉस, ओ हो
गलती और गलती। इस गलती का क्या खामियाजा भुगतना पड़ेगा, क्या खामियाजा भुगतना पड़ेगा। अभी भी डिस्कशन जारी है और क्या इशारा बनेगा अंपायर का। आप बिल्कुल चेक किया जाएगा। थर्ड अंपायर बिल्कुल गुरु चिटनी सर मौजूद है हमारे बीच में, तो चेक करेंगे इस कैच को। धक 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 धक, बिल्कुल ये धक धक बढ़ेगी। नॉट आउट, नॉट आउट। डिसीजन फ्रॉम थर्ड अंपायर, नॉट आउट। और अब डिसीजन 1 रन, 12 गेंदे, 34 रनों की जरूरत, 34 रिक्वायर्ड, 12 डिलीवरीज। आपको 17 बनाने हैं। ये 17 आपको लकी साबित करना पड़ेगा अपने टीम के लिए। गेंदबाजी के मोर्चे पर धनंजय, पिछले मुकाबले के एक सफल गेंदबाज। बार महत्वपूर्ण मुकाबले में 12 गेंदे, 34 की जरूरत। अब टॉप गियर डाला जाएगा, एक्सलेटर के ऊपर पाव, फुल टॉस गेंद। ओहो हो, नाराज होंगे खुद के ऊपर, नाराज होंगे खुद के ऊपर, लेकिन काबिलियत तो प्रतीक के हाथों में भी है। सामने धनंजय, 11 गेंदे, 34 रनों की जरूरत। इस बार मिस टाइम शॉट और विकेट का पतन। शांत कर देने वाली गेंद थी, वो बड़ा विकेट। प्रतीक सावंत को लौटना पड़ेगा वापस। 10 गेंदे, 34 रनों की जरूरत। डीजे बारह गेंदों में 11 रनों की वो पारी। प्रतीक सावंत की क्या सोच के आए थे मैदान के भीतर, शायद कुछ अलग रणनीति थी, लेकिन वो अब तक तो सफल नहीं हुई है। लेकिन आने वाले समय में दीप नार्वेकर क्या अपना फॉर्म वापस लौट के लेके आएंगे? मिड विकेट की दिशा में गैप में गेंद, तो ये गेंद निकली है सीमा रेखा पार। 2 फील्डर के बीच में से शाहरुख को चकमा देते हुए गेंद सलमान की ओर, और सलमान को चकमा देती हुई
बीट करती हुई निकली ऋतिक की और ऋतिक के सामने से गेंद सीमा रेखा पार 4 रन के लिए। थैंक यू डीजे। चौवे के साथ दीप नार्वेकर अब थोड़ा सा कॉन्फिडेंस लौट के आया होगा। दीप के ऊपर निगाहें जरूर है। ये गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से उड़ाया, चली गई गेंद, घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से निकली, गोली की रफ्तार आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार। आठ गेंदे 24 रनों की जरूरत, 24 रिक्वायर्ड, जस्ट 8 डिलीवरीज। हमला बोला है दीप नार्वेकर ने, ऐलान किया है कमबैक का। और ये फंसा हुआ शॉट, 3 फील्डर, इस बार विकेट का पतन, जाना पड़ेगा वापिस। 7 गेंदे 24 रनों की जरूरत। नए बल्लेबाज मैदान के भीतर दाखिल होते हुए प्रतीक गावड़े, और एक छक्के के लिए 100 रुपए का इनाम सागर गावड़े की तरफ से। प्रतीक गावड़े, ये गेंद बहुत ही महत्वपूर्ण है। इस गेंद के ऊपर अगर छक्का लगा तो मजा आएगा मुकाबले में। और ये 24 रन बचे ना, वो आखिरी ओवर के बचे हैं। हर एक छक्का अशोक चौगुले की तरफ से 500 रुपए का। इस बार मिस टाइम शॉट, फील्डर थोड़े से दूर नजर आते हुए, और 2 ही रन लेंगे, क्योंकि आखिरी ओवर में 6 गेंदे 22 रनों की जरूरत, 22 रिक्वायर्ड, जस्ट 6 डिलीवरीज। क्या अभी भी मुकाबला शेष है विश्वजीत माझगांव के लिए। बजाओड़ी से छह गेंदे 22 रनों की जरूरत। इनाम बहुत है सूरज के लिए। ये क्या जीत का सूरज दिखा देंगे टीम को।
पहली गेंद डॉट निकलती हुई, पहली गेंद, लेकिन ये तेज तरार, ये बेहतरीन गेंद थी। 5 गेंदे 22 रनों की जरूरत, ये महत्वपूर्ण गेंद होगी। अगर इस गेंद के ऊपर बड़ा शॉट निकला तो मजा आएगा भाई। निकली है गेंद मिड विकेट के ऊपर से, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, बम। चार गेंदे 16 की जरूरत। फिर गेंद स्टैंड एंड डिलीवर। बेहतरीन बेहतरीन, लाजवाब, मुकाबला खत्म नहीं हुआ है। 3 गेंदे 10 रनों की जरूरत। कोशिश करने वालों की हार नहीं होती, इतिहास गवाह है। इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं। बुलंद है इरादे, जलवा है क्रिकेट का। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है। और वो शॉट, परिंदे रुक मत, 4 रनों की जरूरत, 2 गेंदे 4 रन। परिंदे रुक मत, तुझ में जान बाकी है, मंजिल बहुत दूर है, उड़ान बाकी है। आज या कल दुनिया होगी मुट्ठी में सारी, बस लक्ष्य पर तेरा ध्यान बाकी है। नजरों नजरों का खेल है क्रिकेट। अनिकेत अनिकेत दो गेंदे 4 रनों की जरूरत। मुकाबला अगर टाई होगा तो सुपर ओवर, लेकिन ये सुपर डुपर वाली बल्लेबाजी, जो सोए हुए थे उनको जगाने वाली ये बल्लेबाजी, ये तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी। 2 गेंदे 4 रनों की जरूरत। लेट्स रोर, गेम इज ऑन। वाइड गेंद, दबाव दबाव। पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा, पेरनम टू मडगाव, कोरगाव टू कारवार, खारेपाटण टू खराडी। 3 गेंदे 2 रनों की जरूरत। ये खेल है क्रिकेट का, माफ कीजिएगा, 2 गेंदे और 3 रनों की जरूरत। थैंक यू थैंक यू। कभी कभी गलतियां हो जाती है, जोश में होश। ऋषि कारुड़ेकर सर, इशारा, ये
बिल्कुल वाइड गेंद। अब इक्वेशन 2 गेंदे 2 रनों की जरूरत। प्रतीक भाई उनको ढूंढो जिन्होंने 100 के लिए 500 रुपए का ऐलान किया था, उनको ढूंढो। हर एक चक्का किसी ने 500 रुपए का कहा था, उनको ढूंढ रहे हम। वो शायद अब चुप हो गए हैं। बल्ले का किनारा। अब विश्वजीत माझगाव मुकाबले में आ चुकी है। विश्वजीत माझगाव संघ विनंती असेल, विघ्नेश रेडकर, पंचांचा डिसिजन आल्याशिवाय मैदानात प्रवेश करायचा नाहीये। बघा पंच तुम्हाला आधीच सूचना देत आहेत। एक गेंद 1 रन की जरूरत। अब शायद रुपेश सावंत इतनी प्रार्थना कर रहे थे, भाई लेवल कर दो, लेवल कर दो, जीतो या हारो लेकिन लेवल कर दो स्कोर। अब राहत की सांस। रुपेश सावंत, ये खेल है क्रिकेट का, ये कभी इधर कभी उधर हो जाता है, ये बुरा ना मानो, एसपीएल है। एक गेंद 1 की जरूरत। जोड़ो भगवान को हाथ, मुकाबला टाई होने वाला है। ये गलती भाई, मुकाबला टाई होने वाला था, गलती फील्डर की है। Won the match. बजाओ भाई डीजे।